श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, तुमचं माझ्या ज्योत्स्ना सुखिनी यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. कशा तुम्ही सर्वजणी, कसं तुमचं नक्की सांगा बरं का. आज आहे एकादशी. हो, मोठी छान एकादशी आहे. आज अधिक महिन्यातली एकादशी आहे. त्या निमित्ताने आपण रेसिपी दाखवणार आहोत. छान भगर आणि आमटी, शेंगदाण्याची आमटी छान दही लावून केलेली आहे. झटपट दोन्ही रेसिपी आहेत. तुम्ही वर्किंग वुमन असाल तर ही खूप हेल्दी रेसिपी आहे आणि झटपट होणारी देखील आहे. छान आपण वाढून घेऊ बघा. मस्त गरम गरम आमटी आणि सोबत उपवासाचे साबुदाणा तर हवा चला बघा. अशा पद्धतीने हा विकत आणलेला होता. बाकी दोन पदार्थ घरी केलेले होते. चला आपण या रेसिपीला सुरुवात करू. दोन्ही रेसिपी आपण दाखवणार आहोत. थोडा व्हिडिओ मैत्रिणी मोठा झालेला आहे, तर प्लीज बघा आणि शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. बघा आपली ही अशी मस्त रेसिपी तयार आहे. चला आता आपण याची कृती बघूया. साबुदाण्यापेक्षा मला तरी भगर चांगली वाटते, कारण ती शुगर स्पाईक करत नाही. सो त्याच्यासाठी आपण घेतलेली आहे भगर, घेतलेली आहे वरई तांदूळ घेतलेले आहे. ते आपण एक वाटी घेतलेली आहे. सोबतच आपण काय केलेलं आहे की छान मस्त बटाटे लावून घेतले कुकरला आणि शेंगदाणे देखील आपण छान मस्त त्याला भाजून घेणार आहोत. शेंगदाणे रोस्ट करून घेणार आहोत. त्याच्यात आपण एक वाटी भगर घेतली आहे आणि या 1 कप घेतलेली आहे, 1 ते 1.5 कप. आणि त्याच्यानंतर आपण या भगरीला छान 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया. ही पॅकेटातली आहे, त्याच्यात कमी काडी कचरा असतो, पण जर बाहेरून घेतली तर तुम्ही नक्की ती धुवून घ्या. अशा पद्धतीने मस्त छान भगर आहे. ही पोटभर खावा, मस्त राहावा, बाकी काही नाही. आणि अशा पद्धतीने असं छान असं गोल फिरून यायला बघितलं घेतली. तशीच या पद्धती झाली होती. मी पण त्याच पद्धतीने भगर धुतली आणि आपण त्याच्यात पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे. शेंगदाणे पण आपले रोस्ट झाले आहेत. त्याच्यानंतर शेंगदाण्याचं पण आपण छान व्यवस्थित साल काढून ते पाकडून घेऊया. आणि त्याच्यानंतर जो बटाटा आपण कुकरला लावला होता ते पण छान आपण चिरून घेऊया. सो साहित्यामध्ये आपण मिरच्या 2 प्रकारे घेतलेल्या आहे, कारण भगरीसाठी. त्याच्यासाठी बटाटा घेतलेला आहे, जिरं वेगळं आणि त्याच्यानंतर साखर पण घेतलेली आपण थोडे. हे भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण घालूया तेल घालूया. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया जिरं, फोडणी करून घेऊया छान. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये छान असं जिरं घातलं की त्याला छान व्यवस्थित तडतडू देऊया. आणि त्याच्यामध्ये ज्या आपण छोट्या गोल मिरच्या घेतल्या त्या घालूया. 2 प्रकारचे याच्यासाठी घेतलं, कारण आपल्याला आमटी देखील करायची शेंगदाण्याची, त्यासाठी आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जे छान उकडलेले बटाटे ते घालूया आणि मस्त आपण ते बटाटे उडूया तेलामध्ये. उकडलेले आहे पण ते आणखी छान तेलामध्ये फ्राय केलेले मस्त वाटते बरं टेस्ट. सो त्यानंतर जिथपर्यंत बटाटे होतात तोपर्यंत आपण काय करूया, शेंगदाणे छान मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया व्यवस्थित. आणि छान व्यवस्थित आपण जास्त बारीक नाही पण थोडा असा स्कूट करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर जे आपण जितके घेतले आहेत मिक्सरचे शेंगदाणे त्याच्यापैकी अर्धे आपण भगरीला वापरूया आणि अर्धे आपण वापरूया आमटीसाठी. मग अशा पद्धतीने कूट झालेला आहे. त्याच्यातला अर्धा आपण काढून घेऊया आणि तो भगरीला वापरूया. बघा अशा पद्धतीने एवढा घेतलेला आहे आपण भगरीसाठी हा कूट, आणि तो आपण बाकीचा मिक्सरच्या भांड्यामध्येच ठेवलेला आहे. बटाटे होत आलेले आहेत बघा मस्त छान. मला बटाटा खूप आवडतो, साबुदाण्यातला म्हणा, भगरीतला म्हणा, भाजीतला म्हणा. सो म्हणून तुम्हाला वाटत असेल त्यासाठी जास्त बटाटे, बाकी काही नाही. त्याच्यात आपण शेंगदाणे कूट घातलेल्या त्याला छान परतून घेऊया 1 मिनटं. आणि परतून झालं की मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये भगर घालूया आणि ती पण छान मस्त पैकी आपण परतून घेणार बघा अशा पद्धतीने. आणि आपण कसं गरम पाणी ठेवलेलंच आहे, आपण जितकं माप घेतलं त्याच्या दुप्पट पाणी आपल्याला लागणार आहे, तेवढं पाणी घेऊया आणि छान भगरीला शिजू देणार आहोत. बघा अशा पद्धतीने बटाटे पण झालेले आहेत. आता आपण त्याच्यात घालूया भगर. पाणी आपण काढून घेतलेलं, धुवून घेतलेलं आहे आणि ते घातल्यानंतर आपण व्यवस्थित त्याला एकजीव करून घेऊया. हाय टू मीडियम फ्लेमवर आपण तिला छान परतून घेणार आहोत व्यवस्थित. अशी खमंग वास भाजून घेणार आहोत. छान असं खमंग वास येईपर्यंत आपण तिला छान भाजून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने मैत्रिणी आपण ती भगर जरा खाली उतरून घेऊया आणि त्याच्यानंतर भाजूया. पसारा दिसत असेल पण पसारा म्हणजे आता आपल्याला आमटी करायची जण बस त्याचं साहित्य आहे तिथे. बाकी काही नाही, मिरची आहे, दही आहे आणि कुकर पण आहे. कुकर म्हणते मिक्सर पण आहे. बघा अशा पद्धतीने आपण
व्यवस्थित परतून घेणार आहोत भगर आणि छान मस्त आरामात परतून घेऊया. मिक्स झालं की मग आपण पुन्हा तिला गॅसवर ठेवूया आणि त्याच्यानंतर जसं आता बघा छान झालेली मिक्स आणि थोडं होऊ देऊया आणि मग 2 ते 3 मिनिटांनी आपण तिला पुन्हा असं परतून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने छान दिसते ना भगर, खूप मस्त दिसते, खूप छान झाली होती. बघा आपण छान परतून घेतलेली आहे 2 ते 3 वेळा आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात घालूया मापाने पाणी ते घातलेलं आहे आणि छान हिला आता कमी आचेवर शिजू देऊया. सोबतच आपण मीठ आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घालूया म्हणजे चव बॅलन्स होईल. बघा आपण मीठ घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने किती पण मीठ घालू शकता आणि त्याच्यानंतर आपण थोडीशी साखर घातलेली आहे म्हणजे व्यवस्थित असा बॅलन्स होणार आहे. आणि त्या हिला छान आता आपण छान मोठ्या जर उकळी येऊ देऊया आणि त्याच्यानंतर तिला व्यवस्थित आपण छान कमी आचेवर झाकून ठेवून शिजू देणार आहोत भगरीला अशा पद्धतीने. सो आता ती भगर शिजते आहे बघा, छान उकळी येते आहे. आपण तिला झाकून ठेवूया आणि आमटीची तयारी करूया. बघा अशा पद्धतीने छान मस्त भगर होते आहे आणि त्याच्यानंतर काय जो आपण शेंगदाण्याचा कूट ठेवलेला होता ना त्याच्यामध्ये आपण दही घालूया. बघा अशा पद्धतीने भरपूर असं दही घालूया, आंबट असेल गोड असेल तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता. त्याच्यानंतर आपण बघा दही घातलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने भरपूर दही आहे, त्याच्यात थोडंसं आपण पाणी घालूया. पाणी घातल्यानंतर आपण त्याला आपण छान मिक्सर लावून घेणार आहोत. बघा मिक्सर लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे आमटीचं सारण रेडी झालेलं आहे. शेंगदाणा, दही आणि थोडं पाणी नाही घातलं तरी चालेल, तुमची इच्छा. त्याच्यात आपण याला फोडणी देऊया. छान एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यात आपण तेल घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपण तीच फोडणी जिरं घालूया, मिरची घालूया आणि छान मस्त होऊन देणार आहोत. उपवासाचा पदार्थ आहे आणि अशा पद्धतीने मस्त बघा आपण तेल गरम तापलं की आपण त्यात घालूया जिरं घातलं की आपण त्याच्यानंतर मस्त मिरच्या घालूया. जिरं छान तडतडू देऊया आणि ते तडतडलं की आपण त्याच्यामध्ये मिरच्या घालूया आणि मिरच्या पण झाल्या की मग आपण त्याच्यामध्ये जे आपली फोडणी जे आपण मिक्सरमध्ये केलेलं आहे त्या फोडणीमध्ये डायरेक्ट आपण ते सारण आपण घातलेलं आहे आणि याला आपण छान शिजू देणार आहोत. बस आपल्याला ढवळत राहायचं आहे कारण की काय की तिला दही आहे आणि ते उकळी बाहेर येण्याची शक्यता असते म्हणून त्याला आपल्याला चमचा चालवत राहायचा आहे. बघा अशा पद्धतीने मैत्रिणींनो व्यवस्थित आणि थोडी साखर घातलेली आहे आणि सोबतच आपण मीठ घातलेलं. बस दॅट्स इट. किती कमी साहित्यात आपल्या 2 रेसिपी तयार झालेल्या आहेत. ओके नाही मैत्रिणींनो, खूप सोपी रेसिपी आहे ही, तुम्ही उपवासाला करू शकता. आज एकादशी आहे त्यानिमित्ताने तुम्हाला ही रेसिपी दाखवते आहे आणि छान मस्त उकळी येते ही 2-3दा. आपल्याला बस ते बघायचं, उतू जाऊ द्यायचं नाही एवढं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. मग अशा पद्धतीने आणि मस्त आपल्याला छान थोडं आरामात ठेवत राहायचं वर आली आणि आपली आमटी ही रेडी आहे. आता छान ताट वाढून घेऊया. सुरुवातीला ज्या पद्धतीने सांगितलं तर त्याच पद्धतीने छान आपण भगर घेतलेली वाटीमध्ये ती वाढलेली आहे. मस्त छान अशी गरम गरम भगर आहे, मस्त दिसते. मिरच्या बघा किती छान दिसते, मिरची बटाटे जिरं आणि बस तेवढंच, बाकी काहीच नाही. किती छान मस्त ही भगर झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपण वाटीमध्ये छान वाढली आमटी. ही आमटी खरंच खूप छान वाटली होती भगरीसोबत. इट्स रिअली ऑसम. आणि छान मिरच्या पण बघा मस्त दिसते ना. आणि त्याच्यानंतर आपल्याला साबुदाणा वाटलेला होता, जो आपला उपवासाचा तळणाचा साबुदाणा असतो ना तो, शेंगदाण्याचं पण. सो मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा बरं का. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. चला आता या व्हिडिओचं इथेच करते आणि श्री स्वामी समर्थ तुम्हाला अधिक महिन्याच्या या एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. चला, श्री स्वामी समर्थ.